नमस्कार. पुढच्या पॉईंटकडे वळणार आहोत, शेअर्स. आता समजा एखादी कंपनी स्थापन करायची असेल तर काय काय प्रकारे स्थापन करता येते. एखादी व्यक्ती जाऊन स्वतःच कंपनी स्थापन करू शकते, त्याला प्रोप्रायटर म्हणतात त्या कंपनीचा. किंवा एखादी व्यक्ती आणि अजून एक व्यक्ती घेऊन पार्टनरशिपमध्ये कंपनी स्थापन करू शकते. किंवा ह्याहीपेक्षा मोठी कंपनी, खूप मोठी कंपनी स्थापन करायची असेल तर तेवढेही पैसे पुरेसे होत नाहीत. मग 1000-2000 खूप लोकांकडून थोडे थोडे पैसे घेऊन ती कंपनी उभी केली जाते. पब्लिक लिमिटेड कंपनी असते. अशा बऱ्याच मोठ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या पब्लिक लिमिटेड आहेत. तर हे सगळे 5000-10,000 लोक जे काही आहेत ते सगळे हे काय झाले, ह्या कंपनीचे भागधारक झाले. कारण त्यांनी कंपनी उभी करण्यात भाग घेतलाय, आपला पैसा त्याच्यात गुंतवलेला आहे. तर ते सगळे त्याचे भागधारक झाले. म्हणजे अगदी छोटी छोटी असेल, म्हणजे दोघांनी कंपनी उभारली तर 50-50% पार्टनरशिप होईल. तसंच अगदी 0.01% का होईना ती पार्टनरशिप असते त्या लोकांची, म्हणजे त्या इन्व्हॉल्वमेंट असते त्या लोकांची. तर ते जे किती पाच भाग घेतलेत त्या कंपनीचे, 10 भाग घेतलेत, म्हणजे समजा 100 भाग केलेत आणि प्रत्येकाने एका भागाचे 100-100 रुपये द्या असं म्हटलं तर माझ्याकडे 200 रुपये, म्हणून मी 2 भाग घेतले. एकाकडे 500 रुपये, त्यांनी 5 भाग घेतले. तर मी 2 भागांचा मालक, म्हणजे ते छोटे असतील खूप पण त्या 2 भागांचा मालक असेल मी, किंवा तो 5 भागांचा मालक असेल. तर हे जे 2 भाग आहेत, 5 भाग आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात शेअर्स. तर हे कंपनीचे असे शेअर्स या पद्धतीने घेतले जातात. जसे कंपनी स्थापन करताना घेतले जातात, तसेच कंपनी स्थापन झाल्यानंतर सुद्धा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेऊ शकतो. जर तिने विकायला काढलेले असतील तर ते आपण ते शेअर्स तिथे घेऊ शकतो. तर शेअर्स म्हणजे काय, की त्या कंपनीचा भाग किंवा त्या कंपनीचा शेअर, एक छोटासा का होईना कंपनीचा भाग आपण पैसे देऊन तो घेत असतो. त्याच्यानंतर प्रवर्तक म्हणजे काय, की कंपनी स्थापन करणारा माणूस जो कोण आहे त्याला प्रवर्तक म्हणतात. शेअर म्हणजे काय ते आपल्याला कळेल. शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय, तर शेअर सर्टिफिकेटवर दिलेलं असतं की तुम्ही किती भाग घेतलेत, त्या भागाची काय व्हॅल्यू होती, म्हणजे त्या दिवशी विकायला काढताना काय व्हॅल्यू होती, काय किंमत होती वगैरे, हे सगळं डिटेल्स त्याच्यावर त्या सर्टिफिकेटवर दिलेले असतात. भागधारक म्हणजे जी व्यक्ती एखाद्या कंपनीचे भाग घेते, म्हणजे शेअर्स घेते, त्या व्यक्तीला म्हणायचं भागधारक. स्टॉक एक्सचेंज. आता स्थापन झालेल्या कंपन्या असतात, तर त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये त्यांची लिस्ट असते. तर त्या लिस्टमधल्या कंपन्यांचे आपण शेअर्स घेऊ शकतो किंवा विकू शकतो. तर ती जी लिस्ट असते किंवा त्याची काही एजन्सी असं आपण म्हणू, तर त्याला म्हणतात स्टॉक एक्सचेंज. तिथे आपण शेअर घेऊ शकतो, म्हणजे विकत घेऊ शकतो, विकू शकतो. हा सगळा व्यवहार जिथे करतो तो आहे स्टॉक एक्सचेंज. दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे एखाद्या कंपनीने शेअर्स काढलेत विकायला, तर ती आज त्या प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये आहे असं म्हटलं तर ती 10 रुपये ही काय झाली, दर्शनी किंमत किंवा त्याची फेस व्हॅल्यू झाली. मग ती आज 10 रुपये, तर उद्या त्याची वाढली असेल किंवा कमीही झाली असेल. 2 दिवसांनी समजा त्याची 11 रुपये किंमत झाली, तर त्याला बाजारभाव, मार्केट व्हॅल्यू म्हणतात. मग विकताना आपण मार्केट व्हॅल्यू, परत आपल्याला विकायचे झाले ते शेअर्स किंवा त्यावेळेला घ्यायचे आले तर ते 11 रुपयांनी घ्यायला लागेल. जरी दर्शनी किंमत 10 रुपये असेल तरी बाजारभाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्याची, ते मार्केट व्हॅल्यू कमी होऊ शकते किंवा जास्तही होऊ शकते. म्हणजे जर जास्त झाली, म्हणजे 10 रुपयाचा शेअर आहे तो 15 रुपयाचा झाला, तर अधिमूल्यांकन झालं, म्हणजे अधिमूल्य, अधिक झाली ना व्हॅल्यू, म्हणजे बाजारभाव, म्हणजे ती मार्केट व्हॅल्यू वाढली त्याची. आणि कमी झालं तर अवमूल्य झालं त्याचं, म्हणजे मूल्य जे होतं त्याच्यापेक्षा कमी झाली. तर दोन्हीकडे ते होऊ शकतं. जी दर्शनी किंमत आहे ती खूप कमी पण होऊ शकते, कधी वाढू शकते, तर अधिमूल्य पण होऊ शकतं किंवा त्याचं अवमूल्य पण होऊ शकतं. लाभांश म्हणजे त्या कंपनीला जेव्हा जेव्हा नफा होईल, खूप जास्त नफा झाला तर कधी कधी कंपनी तो जो नफा आहे तो डिस्ट्रीब्यूट करते त्याच्या शेअर होल्डर्समध्ये, म्हणजे भागधारकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करते, त्याला म्हणतात लाभांश. त्याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी कोणीतरी एजंट लागतात, म्हणजे दलाल लागतात. शेअर घेणे, शेअर विकणे ह्या गोष्टी करण्यासाठी जे दलाल लागतात त्याला म्हणतात शेअर दलाल किंवा त्याला एजंट म्हणायचं. त्यांच्या थ्रू आपण ते एखाद्या कंपनीचे शेअर्स घेऊ शकतो किंवा विकू शकतो. त्याच्यानंतर दलाली, त्यासाठी अर्थातच हे काम करणार, त्यामुळे त्यांना काहीतरी दलाली एजन्सी फी द्यावी लागेल. तर ती असते की 100 म्हणजे 100 पैशाला 2 पैसे, 5 पैसे वगैरे अशा पद्धतीने, 2%, 5%, जे काय असेल ते प्रत्येकाचं वेगवेगळे असतात. तर ती दलाली आपल्याला द्यावी लागते. म्हणजे जेव्हा आपण विकत घेतो शेअर किंवा विकतो तेव्हा आपल्याला ही दलाली द्यावी लागते. तर शेअरचा व्यवहार करताना दिली जाणारी ती दलाली आहे, शेअरची दलाली.
त्याच्यानंतर हे सगळं इन्व्हेस्टमेंटच आहे. शेअर्स म्हणजे इन्व्हेस्टमेंटच आहे. कारण तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर घेतलेले आहेत आणि म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केलेत काही पैसे. म्हणजे समजा माझ्याकडे 10,000 रुपये आणि मी एखाद्या कंपनीचे 10,000 रुपयाचे शेअर्स घेतले. आज मी ते 10,000 रुपयाचे शेअर्स घेतले म्हणजे माझे 10,000 रुपये मी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता एक 4 वर्षांनी मी बघायला गेले आणि समजा त्या शेअरची किंमत खूप वाढलेली असेल तर अर्थात माझ्या पैशाची किंमत पण वाढलेली असणार आहे. म्हणजेच मी ते शेअर्स जेव्हा विकायला जाईन तर समजा त्याची किंमत आता काहीतरी 18,000 वगैरे झाली, तर जेव्हा मी विकायला जाईन तेव्हा मला 18,000 रुपये परतावा मिळणार आहे. म्हणजे 10,000 रुपयाचे 18,000 रुपये झाले. अशा पद्धतीने ते इन्व्हेस्टमेंटसाठी हा पर्याय आहे शेअर्समध्ये पैसे गुंतवणं. अर्थात प्रत्येक वेळेला हा असं असेलच असं नाही. कधी कधी शेअरची किंमत खूप कमी पण होते, लॉसही होऊ शकतो, पण ती रिस्की इन्व्हेस्टमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करण्याचा आणखीन एक प्रकार आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं की हे शेअरमध्ये गुंतवणूक करणं हे थोडंसं रिस्की असतं. रिस्की का? कारण शेअरची व्हॅल्यू कधी वाढेल कधी कमी होईल याचा खूप अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास केल्यानंतर सुद्धा सांगता येत नाही की खरंच उद्या वाढेल का किंवा कमी होईल का. आणि आपण पैसे गुंतवलेले असतात. काही काही वेळेला असं होतं की शेअरची व्हॅल्यू खूप कमी होते आणि आपल्याला लॉसमध्ये ते जायला लागतं. म्हणजे आपल्याला जर शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याचा खूप अभ्यास करायला लागतो. त्या कंपनीचा, ज्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे त्या कंपनीचा खूप अभ्यास करायला लागतो. त्यांच्या हिस्ट्रीचा, म्हणजे थोडक्यात पुढे शेअरची किंमत वाढेल का, आपण घेणार आहोत तर इन्व्हेस्टमेंट होणार आहे का लॉस होणार आहे त्याचा, या सगळ्याचा अभ्यास करायला लागतो, विचार करायला लागतो. किंवा हे जर आपल्याला नाही जमलं तर आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे समजा गुंतवले तर म्युच्युअल फंडच्या ज्या एजन्सीज असतात त्या काय करतात, आपल्याकडनं पैसे घेतात आणि आपले जे एक रकमी आलेले पैसे, समजा मी 10,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर ते 10,000 रुपये एक रकमी त्यांना मिळाले, ते आता ते वेगवेगळ्या शेअर्समध्ये लावतात. आता त्यांच्याकडे अशी ट्रेंड माणसं असतात की त्यांना अंदाज असतो की त्यांचा अभ्यास असतो शेअर मार्केटमधला, त्यामुळे त्याच्यातही लॉस होऊ शकतो. जसं नाही की तिथे फक्त वाढतच राहतील पैसे, असं नाही, तिथेही लॉस होऊ शकतो. कारण ते पुन्हा शेअर्समध्येच गुंतवणार आहेत. म्हणजे आपल्याकडून एक 10,000 रुपये घेतली रक्कम, तर ती वेगवेगळ्या शेअर्समध्ये ते गुंतवून मग जो काही नफा होईल त्याप्रमाणे ते आपल्याला नफा तो ट्रान्सफर करत असतात. तर ते म्युच्युअल फंड झालं. म्हणजे थोडक्यात अशी एक एजन्सी जी आपल्याकडून एकत्रित पैसे घेते आणि मग नंतर ती त्यांचे शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यांचे पैसे वाढवून ती त्याच्या नफा आपल्याला देत असते. त्याच्यानंतर नक्त मालमत्ता मूल्य म्हणजे काय की तो जो काही म्युच्युअल फंड आपण घेतले, आता म्युच्युअल फंडला पण युनिट असतात. म्हणजे एखाद्या कंपनीचे म्युच्युअल फंड घ्यायचे तर तिथे जसे शेअरचे युनिट असतात की मी 2 शेअर घेतले, 4 शेअर घेतले, पण सॉरी 1,00,000 शेअर घेतले वगैरे, असे युनिट्स असतात. म्हणजे संख्या त्यांची किती शेअर्स घेतले ते. तसं इथे याची पण युनिट्स असतात, किती युनिट्स घेतले त्या युनिटची व्हॅल्यू जी असते ती तिला म्हणतात NAV, नाव व्हॅल्यू. तर ती नक्त मालमत्ता व्हॅल्यू असं त्याला म्हणतात. आता ह्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवताना कधी कधी आपल्याकडे एकदम लमसम अमाऊंट असते. म्हणजे खूप जास्त अमाऊंट दिली तर थोडा काहीतरी फायदा होणार ना, कारण ते पुढे शेअर्समध्ये गुंतवून मग त्याचा फायदा करून आपल्याला मिळणार आहे. सो अगदीच 10,000 20,000 पेक्षा जर 10,00,000 वगैरे असेल तर ते जास्त फायद्याचं होईल. पण एक हाती एवढी रक्कम आपल्याकडे नसते बरेचदा. म्हणून मग आपण काय करतो की दर महिन्याला जर पगार येत असेल तर दर महिन्याला जशी RD करतो तशा पद्धतीने SIP करू शकतो आपण. म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय की आपण दर महिन्याला पैसे द्यायचे. म्हणजे दर महिन्याला समजा 5,000 दिले, 10,000 दिले, जे काय आपल्याला शक्य आहे ते, आणि मग ते त्यांच्याकडे साठत राहणार. ते त्याचे शेअर्समध्ये वगैरे ते त्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट करून मग त्याच्यावर आपल्याला ते फायदा देणार. म्हणजे एक रकमी द्यायची झाली म्युच्युअल फंडमध्ये तरी सुद्धा ती एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि तसं जर जमलं नाही तर आपण SIP करू शकतो. म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण गुंतवणूक करू. मग ती 5 वर्षासाठी म्हणा, 10 वर्षासाठी म्हणा, जसं रिकरिंग डिपॉझिट असतं ना बँकेमधलं RD, तशाच टाईपमध्ये हे असतं SIP. तर हे सगळे आहेत इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. तर ह्याच्यावरची आता आपण उदाहरणं बघणार आहोत.